धाराशिव जिल्ह्यात देखील पुरामुळे शेतीचं मोठं नुकसानग्रस्त भागामध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांची भेट, लवकर मदत मिळवून देण्याचं शेतकऱ्यांना आश्वासन। जळगावच्या मुक्ताईनगरमधील गोरक्षगंगा नदी देखील पावसाअभावी कोरडी ठाक, 40 खेड्यापाड्यांमधील सिंचनाचा प्रश्न नदीच्या पाण्यावरच अवलंबून। नांदेडमध्ये कृषी विभागाकडून नुकसानीची पीक पाहणी, नांदेड जिल्ह्यामध्ये 1 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील झेरी नदीवरील 4 बंधारे फुटले, बंधाऱ्याचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं नुकसान, खोलीकरण केल्यामुळे हे बंधारे फुटल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील सातखेडा गावामध्ये अतिवृष्टी, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे संपूर्ण शेत पाण्याखाली, तातडीनं नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगावात इटियाडोह धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली।